नमस्कार मित्रांनो, आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपण आज बनवून आलो आहे महालक्ष्मी डेकोरेशनसाठी. काय रे, कोणतं बनवून आलो? दगडी स्ट्रक्चर बनवून आलो. दगडी स्ट्रक्चरचं आपण डेकोरेशन आता पहा. सध्या आम्ही असं प्रोसेसमध्ये आहे. जेव्हा पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला ते पुढची पण क्लिप दाखवतो. डेकोरेशनसाठी आपल्याला एक बॉन्ड यूज करणार आपण आणि पेपराचे गोळे असे. आता हे पहा, हे असे पेस्ट करणं सुरू आहे. इकडे पहा, हे पण लागलेलं आहे सगळे. कॅमेरामॅन सनी सोबत पण आहे आपल्याला, त्याचा फेस नंतर दाखवतो आम्ही तुम्हाला. आणि ते गणपतीचं डेकोरेशन आपला धनश्री आणि स्वराजने बनवलेलं आहे. पहा, तो आम्ही काय शेषनाग बनवणार होतो, पण तो कालियानाग बनवलेला 3 खाण्याचा बनवला आम्ही कसा तरी तो. कॅमेरामॅन सनी इकडे करा आमच्या इकडे. तेव्हा इकडे दाखवा. इकडे हे बनल्यावर तुम्हाला मस्त दिसन असे आम्हाला वाटून आलं, पण बनल्यावर पाहू पण कसे दिसते. चला मग काय पाहत राहा तुम्ही आम्ही काय काय करतो. तो चला तुम्ही टाइमलॅप्स एन्जॉय करा थोडंसं. सगळे आमचे मंडळी डेकोरेशन करण्यात एकदम व्यस्त होते. कोणी पेस्टिंग करून आलं तर, कोणी गोडे देऊन आलं तर खालून, आणि सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. सगळे एन्जॉय करून आले ते. मग आला कलरिंगचा टास्क. भाई कलरिंगच्या टास्कमध्ये सगळ्यांची वाट डायरेक्ट मगाशी नंतर आता थोडं फायनल गेटअप दाखवतो. अजून व्हायचंच आहे, पण जसं आपलं एक असं स्ट्रक्चर आलं आहे आता. अजून याला फायनल उद्या होईल. आज आमचा अख्खा दिवस गेला आहे करण्यात. आणि स्ट्रक्चर हे पूर्ण बनल्यावर तुम्ही इकडं परत पाहाल, एक नंबर दिसून आला. फायनल असं दिसून आलं आमचं तयार झालेलं. आता याच्यात जेव्हा महालक्ष्मी म्हणजे आता बसन थोड्या वेळानंतर, तर त्याच्यानंतर आम्ही सांगू कसं आहे ते. इथं आमच्या सध्या तर देवीचे मुकुटे काढले आहे कारागीर आमच्यावाले. मित्रांनो, तर आधी बघितलेले तुम्ही सगळे क्लिप्स हे आपले डेकोरेशनच्या इन प्रोसेसचे होते, पण आता डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तर चला तुम्हाला फायनल लुक दाखवतो. तर मंडळी, जे आता तुम्ही आतमध्ये डेकोरेशन पाहाल ना, ते डेकोरेशन आम्ही सर्व मिळून केलेलं आहे. आणि या डेकोरेशनला बनवासाठी आमचे गेले 3 ते 4 दिवस गेले पूर्ण. पण जे डेकोरेशन बनवून हे फायनल लुक आलं ना, त्याच्यानंतर आम्हाला पाहून खूप आनंद झाला. आणि येणारा प्रत्येक व्यक्ती आम्हाला आणि आमच्या सर्व घरातल्या जेवढा म्हणजे आम्ही भावांनी मिळून बहिणींनी मिळून ते बनवलेलं डेकोरेशन आहे, ते पण प्रत्येकाने या डेकोरेशनचं म्हटलं की नाही, यावर्षीचं डेकोरेशन अतिशय चांगलं केलं. आणि आमच्या महालक्ष्म्यांबद्दल सांगायचं झालं तर असं की आमची ही 4थी पिढी आहे जे आम्ही जे या सर्व गोष्टीत इन्वॉल्व होतो आहे. आम्ही सर्व भावंड आणि आमचे काका, मोठे बाबा, आमचं पूर्ण कुटुंब या गोष्टीला करते. आमच्या इथल्या महालक्ष्मीला गेल्या 70 वर्षापासून बसत आहे. 70 वर्षापासून ही परंपरा अशीच चालू आहे आणि पुढं पण ही परंपरा आमची अशीच चालू राहील, हे आम्ही आमच्या महालक्ष्म्यांना नेहमी म्हणतो. आणि ज्या प्रकारे आम्ही दरवर्षी काही ना काही चेंजेस या डेकोरेशनमध्ये करतो, तसंच पुढच्या वर्षी आम्ही काही ना काही चेंजेस करून डेकोरेशन करू आणि तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तर धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी.